आज बनवूया चिकन मसाला. तर इथे मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये फोडणीला तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरा टाकलेलं. जिरं चांगलं तडतडतं आहे. तडतडलं त्याच्यानंतर मी तेजपत्ता टाकून घेते. तेजपत्ताही तेजपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकलेला आहे. अर्धा कांदा टाकला आहे मी इथे. कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये काश्मीरी मसाला आणि मालवणी मसाला टाकलेला आहे. ओके. तर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर चिकनला मसाला व्यवस्थित कोट होईपर्यंत मिक्स करायचं आहे. ओके. चिकन आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याला वाफवायला ठेवायचं आहे. इथे चिकन वाफतंय तोपर्यंत मसाला करून घेऊया, वाटण करून घेऊया. तर इथे मी वाटण करण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे. मला ग्रेव्ही जास्त नाही करायची म्हणून मी एकच कांदा घेतला आहे. कांदा व्यवस्थित उभा चिरून फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला आहे, जास्त फ्राय नाही केला आहे मी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकलेलं आहे किसून. हे व्यवस्थित फ्राय झालं. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता मी याच्यामध्ये खडे मसाले टाकते. तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही टाका. आता हे व्यवस्थित वाटण सगळं झालेलं आहे. आता हे मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे चिकनला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता. आता आपण हे चिकनमध्ये वाटण टाकून घेऊया. वाटण व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण वाटण मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून घेऊया, जसं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तसं. आता याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकून घेते. चिकन मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता आपण सर्व करूया.